जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट 2025 पॅटर्न म्हणजेच ॲज पर एन.ई.पी 2020 पॅटर्नमधील सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स मार्केटिंग हा स्पेशलायझेशन ग्रुप एम.कॉमसाठी घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडिया मार्केटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स हे पडतील. तर ॲडव्हान्स मार्केटिंगमधील सोशल मीडिया मार्केटिंग या विषयाला एकूण 4 क्रेडिट आहे. या विषयाला एकूण 100 मार्क आहे. त्यापैकी इंटरनलला 40 मार्क आणि युनिव्हर्सिटी एक्झाम 60 मार्कांची होणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला 3 तासाचा टाइम कालावधी असेल. पासिंगसाठी तुम्हाला किमान 40 मार्क पडले पाहिजे. त्यामध्ये इंटरनलला तुम्हाला 40 पैकी 16 मार्क, तर युनिव्हर्सिटीची परीक्षा जी काही 60 मार्कापैकी होईल त्यापैकी 24 मार्क तुम्हाला पासिंगसाठी लागणार आहे. या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल एज इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून तुमच्यासाठी येणार आहे. क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर बघूया, ज्यामध्ये टोटल तुम्हाला परीक्षेत 6 प्रश्न विचारले जातील. यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे दिलेले आहे. तर क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. इथे या ठिकाणी समोर तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पॅटर्न दिसेल, ज्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स ऑन ऑल युनिट असेल, एम-सी-क्यू टाइप प्रश्न असेल 5 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर सेकंड राहील ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 15 मार्क. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्क. क्वेश्चन नंबर 4 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर 15 मार्क. तर क्वेश्चन नंबर 5 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 4 वर 15 मार्क राहतील. तर क्वेश्चन नंबर 6 हा शॉर्ट नोट्स राहणार आहे. 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहे. त्यासाठी 10 मार्क असणार आहे. असे मिळून टोटल 60 मार्कांपैकीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये 6 ते 7 फिल इन दी ब्लँक्स दिले जातील, कोणत्याही 5 सोडवायच्या, बट तुम्ही सर्वच्या सर्व सॉल्व्ह करू शकता. आता आपण ब्रॉड क्वेश्चन 1 ते 4 नंबर चॅप्टरवर 15 मार्काला कोणकोणते विचारले जाऊ शकतात, एक अंदाज या ठिकाणी आपण दिलेला आहे. हेच विचारले जातील सांगता येत नाही, पण एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देण्यात आलेले आहे. पहिला आहे डिस्क्राईब द की एलिमेंट्स ऑफ सक्सेसफुल सोशल मीडिया स्ट्रॅटेजी. हाऊ डू यू सेट अँड मेजर गोल इन सोशल मीडिया मार्केटिंग. म्हणजेच यशस्वी सोशल मीडिया स्ट्रॅटेजीच्या मुख्य घटकाचे वर्णन करा. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये तुम्ही लक्ष कसे सेट करता आणि मोजता हे स्पष्ट करा. दुसरा आहे डिफाईन सोशल मीडिया मार्केटिंग, एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टंट इन टुडे डिजिटल लँडस्केप. महत्त्वाचा प्रश्न आहे, सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय, आजच्या डिजिटल लँडस्केपमध्ये त्याची महत्त्वाची किंमत स्पष्ट करा. क्वेश्चन नंबर 3 एक्सप्लेन इन डिफरंट आस्पेक्ट ऑफ इंस्टाग्राम मार्केटिंग इन्क्लुडिंग द यूज ऑफ ऑटोमेशन, ऑडियन्स इनसाइट अँड जनरेटिंग लीड्स. म्हणजे इंस्टाग्राम मार्केटिंगचे विविध पैलूचे स्पष्टीकरण करा, ज्यामध्ये ऑटोमेशनचा वापर, प्रेक्षक अंतर्दृष्टी आणि लोड तयार करणे समाविष्ट आहे. हे सविस्तर स्पष्ट करायचे आहे. चौथा आहे कम्पेअर द मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर फेसबुक, इंस्टाग्राम अँड लिंक्डइन. सो हायलाइट द युनिक फीचर अँड ॲडव्हांटेजेस ऑफ ईच प्लॅटफॉर्म ऑफ द बिझनेस. म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम आणि लिंक्डइनसाठी मार्केटिंग युक्तीतील तुलना करा. तसेच प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या अनोख्या वैशिष्ट्ये आणि व्यवसायासाठी लाभ स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि लिंक्डइनचे काय वैशिष्ट्य आहे, त्याचा काय व्यवसायासाठी फायदा होतो, ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. पुढे आहे 5 नंबर डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ ट्विटर इन सोशल मीडिया मार्केटिंग अँड हाऊ कॅन अ पर्सनल ब्रँड बी इंटिग्रेटेड टू इट सोशल मीडिया ट्विटर मार्केटिंग. जे सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये ट्विटर मार्केटिंगचे महत्त्वाची चर्चा करा. ट्विटर मार्केटिंगमध्ये वैयक्तिक ब्रँड कसा समाकलित केला जाऊ शकतो ते स्पष्ट करा. 6 नंबर आहे एक्सप्लेन द फेजेस ऑफ वेबसाईट डेव्हलपमेंट अँड डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ कीवर्ड सिलेक्शन इन वेबसाईट प्लॅनिंग अँड हाऊ डू धिस फॅक्टर कॉन्ट्रीब्यूट टू इफेक्टिव्ह एस-सी-ओ म्हणजे सर्च इंजिन ऑपरेशन. म्हणजे वेबसाईट विकासाच्या टप्प्यातील वर्तमान चरणी समजून घ्या आणि वेबसाईट नियोजनात कीवर्ड निवडण्याची महत्त्वाची कसरत चर्चा करा. त्यांना योग्य एस-सी-ओ म्हणजे सर्च इंजिन ऑपरेशनसाठी कसे सांगतात हे तुम्ही सविस्तर स्पष्ट करून सांगायचे आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे.
पुढे आहे एक्सप्लेन द इन्फॉर्मेशन अबाउट एस-ई-ओ म्हणजे सर्च इंजिन ऑपरेशन अँड एक्सप्लेन द चॅलेंजेस ऑफ एस-ई-ओ. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की शोध इंजिन ऑप्टिमायझेशनची माहिती स्पष्ट करून शोध इंजिन ऑप्टिमायझेशन मधील आव्हाने स्पष्ट करा. पुढे आहे व्हॉट आर द रिसेंट ट्रेंड्स अँड चॅलेंजेस इन एस-ई-ओ अँड हाऊ डू द अफेक्ट सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे शोध इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये अलीकडील कल्पना तत्व आणि त्या सोशल मीडिया मार्केटिंगला कसा प्रभाव पाडतात. ओके, चॅलेंजेस काय काय आहे म्हणजे कोणकोणत्या समस्यांना आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. पुढे पण एक महत्त्वाचा 9 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. व्हॉट इज सर्च इंजिन, एक्सप्लेन इट्स बेनिफिट अँड चॅलेंजेस. शोध इंजिन म्हणजे काय, त्याचे फायदे आणि आव्हाने स्पष्ट करा. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, करून ठेवा. पुढे आहे व्हॉट इज वेबसाईट होस्टिंग, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ वेबसाईट अँड फेजेस ऑफ वेबसाईट डेव्हलपमेंट. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यातील काही प्रश्न शॉर्ट नोट्सला पण विचारले जाऊ शकतात की वेबसाईट होस्टिंग म्हणजे काय, वेबसाईट होस्टिंगचे प्रकार आणि वेबसाईट डेव्हलपमेंटचे महत्त्वाचे टप्पे स्पष्ट करा. पुढे आहे व्हॉट इज सोशल मीडिया, एक्सप्लेन द सोशल टेक्नॉलॉजी अँड इट्स मार्केटिंग इन्फ्लुएन्स इन इंडिया. सोशल मीडिया म्हणजे काय, भारतातील सामाजिक तंत्रज्ञान आणि त्याचा विपणन प्रभाव स्पष्ट करा. पुढे आहे महत्त्वाचा व्हॉट इज ट्विटर अँड यूट्यूब, एक्सप्लेन हाऊ टू यूज ट्विटर अँड यूट्यूब फॉर मार्केटिंग. ट्विटर आणि यूट्यूब म्हणजे काय, विपणनासाठी ट्विटर आणि यूट्यूबचा कसा वापर केला जातो ते सविस्तर स्पष्ट करा. काही शॉर्ट नोट्स बघूया आपण. इथे तुम्हाला 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायला लावू शकतात. त्यासाठी 10 मार्क्स आहे. पहिला आहे ट्रॅडिशनल मार्केटिंग व्हर्सेस सोशल मीडिया मार्केटिंग. ओके, म्हणजे पारंपरिक मीडिया विरुद्ध सोशल मीडिया. नंतर फेसबुक अँड चॅम्पेन. ओके, म्हणजे फेसबुक जाहिरात मोहीम. ओके, फेसबुक ॲडव्हर्टाइजमेंट चॅम्पेन असं म्हणायचं आहे. थोडासा शब्द माझ्याकडून चुकलेला आहे. थोडक्यात फेसबुक जाहिरात मोहीम बघा. पुढे आहे यूट्यूब मार्केटिंग. ओके, यूट्यूबचं विपणन किंवा यूट्यूब मार्फत विपणन कशा पद्धतीने होतं ते या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे सिग्निफिकन्स ऑफ वर्ड प्रेस प्लग इन वेबसाईट डेव्हलपमेंट. वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये वर्ड प्लेस प्लगचे महत्त्व. नंतर इंस्टाग्राम, कदाचित ट्विटर पण विचारलं जाईल, कदाचित यूट्यूब पण विचारलं जाईल, कदाचित लिंक्डइन पण विचारलं जातील. अशा काही शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारले जातील. पुढे आहे WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. ओके, पुढे आहे सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी. महत्त्वाचा आहे सोशल मीडिया विपणन युक्ती. पुढे आहे वेबसाईट होस्टिंग युजिंग वर्डप्रेस. मी मगाशी सांगितलं की वेबसाईट होस्टिंग युजिंग वर्डप्रेस हा तुम्हाला शॉर्ट नोट्सला पण विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे वर्डप्रेस वापरून वेबसाईट होस्टिंग. पुढे आहे क्रिएटिंग अ यूट्यूब चॅनल. महत्त्वाचा आहे यूट्यूब चॅनल तयार करण्याची प्रोसेस या ठिकाणी द्यायची आहे. पुढे आहे द स्ट्रक्चर ऑफ लिंक्डइन, लिंक्डइनची रचना. नंतर सोशल मीडिया स्ट्रॅटेजी हा पण महत्त्वाचा आहे. ओके, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी. पुढे आहे फेसबुक ॲड चॅम्पियन. बघा ते मगाशी ॲडव्हर्टाइजमेंटच्या जागी ॲड होतं, तर फेसबुक जाहिरात मोहीम आहे. आणि पुढे आहे इंस्टाग्राम मार्केटिंग. तर इंस्टाग्रामची मार्केटिंग कशी केली जाते किंवा इंस्टाग्राम वरून मार्केटिंग कशा पद्धतीने केली जाते, हा असा माहिती दर्शवणारा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की अ, या ठिकाणी सोशल मीडिया मार्केटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग टेक्निक्स हे देखील व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बाकीचे देखील व्हिडिओ रेफर करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगल्या पद्धतीने मार्क्स हे पडतील. बाकीच्या विषयांचे देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.